नमस्कार. 9 वर्षाची ही छोटी कन्या आपल्या सासरी जाते. सासर असतं मल्हारराव होळकर यांचं जबरदस्त वैभव असलेला राजवाडा. मल्हारराव होळकर ज्यांच्या नावाने अख्खा हिंदुस्थान चळचळा कापत असतो. मल्हार आया एवढी घोषणा दिल्याबरोबरच सैन्य दनादना पळून जात असतं. मुघल असो, कुतुबशाही असो, आदिलशाही असो, निजामशाही असो, या सगळ्यांना थरकाप उडवणारा एक जबरदस्त मराठेशाहीचा योद्धा म्हणजे मल्हारराव. एखाद्या राज्याचं कसं सांभाळायचं, तल्लख बुद्धी आणि जबरदस्त स्मरणशक्ती असलेली अहिल्या आता जबरदस्त राज्यकर्ती अहिल्या व्हायला सुरुवात झाली होती आणि त्याची चुणूक एक वेगळ्या पद्धतीची मल्हाररावांना बघत होती. नमस्कार. 9 वर्षाची ही छोटी कन्या आपल्या सासरी जाते. सासर असतं मल्हारराव होळकर यांचं जबरदस्त वैभव असलेला राजवाडा. मल्हारराव होळकर ज्यांच्या नावाने अख्खा हिंदुस्थान चळचळा कापत असतो. मल्हार आया एवढी घोषणा दिल्याबरोबरच सैन्य दनादना पळून जात असतं. मुघल असो, कुतुबशाही असो, आदिलशाही असो, निजामशाही असो, या सगळ्यांना थरकाप उडवणारा एक जबरदस्त मराठेशाहीचा योद्धा म्हणजे मल्हारराव होळकर. ह्या सासऱ्यांच्या कर्तृत्वाच्या कथा ऐकत ऐकत ही अहिल्या खूप रमून जायची. सासऱ्यांच्या कथा सर्वत्र ऐकायला मिळायच्या आणि कधी कधी सासरेबुवांचा सहवास मिळायचा. त्यांनी एका दिवसात कापलेलं अंतर, त्यांनी ज्या पद्धतीने लढाया केल्या, युद्धनीती काय असते, शत्रूचा कसा पराभव केला, शौर्य कसं गाजवलं, रोमांचित होऊन जात होत. तिच्याही मनामध्ये आपण काहीतरी करावं अशी आता इच्छा निर्माण होऊ लागली आणि ही अहिल्या आपल्या सासऱ्यांकडे आग्रहात राहिली, मला पण घोडेस्वारी शिकायची. उमद्या मनाचे मल्हारराव फक्त सासरे नव्हते तर पितृवत प्रेम करायचे आपल्या मुलीसारखं आणि त्या अहिलेला त्यांनी सर्वस्व द्यायला सुरुवात केली. घोडेस्वारी शिकवली, तलवारबाजी शिकवली, नेम शिकवला, तोफा कशा हाताळायच्या इथं येऊन गेले आणि तोफपणा कसा असतो हेही समजून सांगितलं. युद्धनीतीतल्या सगळ्या गोष्टीबरोबरच युद्ध सामुग्री कशी गोळा करायची, घोडेस्वारांना आणि घोडदळाला तयार कसं करायचं, या सगळ्या गोष्टीचं शिक्षण हळूहळू तिला मिळत होतं. आणि ह्याही पेक्षा महत्त्वाचं, राज्यकारभार करत असताना हिशोब आणि फडणीशी म्हणजेच बॅक ऑफिस, एखाद्या राज्याचं कसं सांभाळायचं, तल्लख बुद्धी आणि जबरदस्त स्मरणशक्ती असलेली अहिल्या आता जबरदस्त राज्यकर्ती अहिल्या व्हायला सुरुवात झाली होती आणि त्याची चुणूक एक वेगळ्या पद्धतीची मल्हाररावांना बघत होते. हळूहळू मल्हारराव होळकरांचा सगळा कारभार हा अहिल्या देवीकडे गेला आणि अहिल्या माता अहिल्या आता ही अहिल्या देवी म्हणून ओळखली चालली. ती एखादा राज्यकर्ता होत होती, एक हुशार राज्यकर्ता, कर्तबगार राज्यकर्ता आणि जबरदस्त मेहनती कार्यकर्ता. रात्रंदिवस जागून हिशोब पूर्ण करणे, रात्रंदिवस जागून फडणीशी पूर्ण करणे, शेकडो पत्र वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचण्याची काळजी घेणे आणि शेकडो पत्रांची उत्तरं देणं येरा गबळ्याचं काम नव्हतं. 10 माणसाचं काम करण्याची क्षमता असलेली अहिल्या, एक छोटी मुलगी आता राणी अहिल्याकडे हळूहळू तिची वाटचाल चालली. पण अहिल्याच्या जीवनामध्ये अनेक संकट होती. ह्या संकटांवर कशी मात तिने केली हे 3ऱ्या भागात तुम्ही जरूर बघा. धन्यवाद.